जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा। गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामं सुरू आहेत। मात्र आता ही विकास कामं नाशिकमधील पुरातन ठेव्याच्या जीवावर उठली असल्याचं वारंवार अधोरेखित होत आहे। काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या गोदाघाट परिसरातील काँक्रिटीकरण काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। यामध्ये अतिप्राचीन अशा पुरातन अहिल्याघाट फोडण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता स्मार्ट सिटीच्या मनमानी आणि संतापजनक कारभाराविरोधात नाशिकमधील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमी एकवटले आहेत। नाशिक वाचवाची हाक देत आज नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, पर्यावरण प्रेमी आणि गोदाप्रेमींकडून आक्रोश आंदोलन करण्यात आलं। स्मार्ट सिटीच्या या मनमानी कारभाराला अभय देतंय तरी कोण? पुरातन वास्तूंना नेस्तनाबूत करण्याचा अधिकार स्मार्ट सिटीला कुणी दिला? यांसारखे अनेक प्रश्न यावेळी आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आले। लिंगे 4 धाम आणि 7 पुरीचा जीर्णोद्धार केला। त्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या संपत्तीचे 16 कोटी रुपये हा जो धार्मिक लोक आहेत, जो हिंदू समाज आहेत, हा ज्या धार्मिक स्थळावर जातो त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तिथे त्यांना घाट बांधला गेला पाहिजे, तिथे त्यांना बारवा केला पाहिजे, अन्न छात्र बांधले पाहिजे, धर्मशाळा बांधले पाहिजे, हा दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी विविध धार्मिक स्थळावरती त्यांनी काम केलेलं आहे। आणि त्यापैकी आपलं पवित्र गोदावरी नदीच्या काठी त्यांनी आपल्या मागे जे दिसतं काशी विश्वेश्वर मंदिर, हे 1740 मध्ये अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं आहे। आजही त्या मंदिरावरती कोण शिला आहे? हा जो संपूर्ण घाट आहे हा उत्तरेपर्यंत नदीच्या काठापर्यंत अहिल्यादेवी होळकरांचा घाट आहे, हे त्यांच्या गॅझेट मध्ये आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला 13/7/2022 मध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अहिल्यादेवीची संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, त्या संपत्तीचा कोणीही कुठल्याही प्रकारची तोडफोड करू नये, तिथे हात लावू नये असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। आज या ठिकाणी विकासाच्या नावावरती ज्या माऊलींचा ऐतिहासिक घाट तोडला त्या ठिकाणी संबंधित एजन्सीने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केले, त्याविरोधात आम्ही आता कोर्टात पण जाणार आहोत। संबंधित एजन्सीला आम्ही कोर्टात तोडणार आहोत। हा आस्थेचा विषय आहे, हा तमाम हिंदू धर्म बांधवांचा विषय आहे। आणि जर अशा प्रकारे या ठिकाणी त्या माऊलीचा जर या ठिकाणी केलेल्या विविध विकास कामांचा या ठिकाणी तोडफोड असेल तर आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी स्वतः आणि आमचा सर्व समाज बांधव या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। या आंदोलनामध्ये नाशिक शहरातल्या विविध संघटना, विविध हिंदू संघटना, विविध पक्ष, पुरोहित संघाचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी, विविध साधू संत महंत उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आज देश की विकास होता है तो शहर के विकास होता है, लेकिन जहाँ तीर्थ की विकास होना चाहिए, लेकिन तीर्थ में रहने वाले उनसे चर्चा करके विचार करके विकास के काम करना चाहिए। और दूसरी बात, आज कुंभ मेला 2027 में आने जा रहा है, तो ये कहीं यहाँ कहीं बांधकाम बनता है, बड़े ऊंचा ओटा बनता है, तो अपने साधु संत जब स्नान करने के लिए आना है, क्योंकि हम लोग ये जो सब्जी पाटागढ़ में वहाँ पर गाड़ी, हमारे अखाड़ा की गाड़ी वहाँ रुकता है, हमारे ध्वज निशान के साथ साधु संत यहाँ से पैदल रामकुंड में आते हैं। अब यहाँ कहीं ऐसे ऊंचा कुछ इमारत बने, चाहे उसको तोड़ फोड़ करे, तो आने वाले हमारे साधु संत के लिए परेशानी होगा।
इसलिए मैं प्रशासन से यही अनुरोध करूंगा, कोई भी काम विकास करना है, रामकुंड में हो चाहे कपिला संगम तक हो, कोई भी विकास करना है, स्थानीय साधु संत पूरे संघ स्थानीय नागरिक से थोड़ा चर्चा करके विचार विमर्श करके करना चाहिए। और ज्यादातर की कुंभ मेला आ रहा है, कुंभ मेला को ध्यान रखते हुए अखाड़ा परिषद, अखाड़ा की प्रतिनिधि की कम से कम चर्चा करके प्रशासन काम करता है। ठीक है, सरकार तरफ से सुशोभीकरण के लिए आया है, लेकिन सुशोभीकरण के नाम पे यानी पुराने वस्तु को मिटा देना ये कहीं अच्छा नहीं होगा, क्योंकि जो नासिक की पहचान है, जो नासिक की ये रामकुंड के नाते सब जगह विकास के मतलब पूरा विश्व जानता है, तो आप अपने उसको मिटा दे तो उसके रहेगा क्या फिर। इसलिए मेरा अनुरोध है प्रशासन के, प्रशासन पैसा लगा है वो विकास करे, लेकिन स्थानीय के साधु संत पूरे संघ स्थानीय के नागरिक को विश्वास में लेके काम करे तो अच्छा ही होगा। और ये कहीं गलत काम ये करते हैं तो आगे हमारे साधु संत और अखाड़ा परिषद इसका विरोध करेंगे, क्योंकि ये हमारे शाही स्नान करने के लिए रास्ता है, इसके पर कोई ना कोई बांधकाम नहीं होना चाहिए, ये हमारा विशेष मांग है। नाशिक वाचवा, ठेकेदार हटवा। आता सगळ्यांना आपल्याला लागून कुठलाही GR यांनी सँक्शन करू नये, यांच्यावर विश्वास ठेवू नये, दुसरी बाजू ऐकून घ्यावी, त्या प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी, स्पॉट व्हिजिट करावं, तिथे काय गरजेचं आहे काय गरजेचं नाही। गरज नसताना माझ्या अहिल्या देवींनी इतका मजबूत पाषाणाचं सगळं वास्तू बांधलेली आहे, ती तोडायचा यांनी घाट लावलेला आहे। या गोष्टीचा निषेध ओबीसी आणि भटक्या विमुक्त या नात्याने, पंचवटी सिटीजन फोरम अध्यक्ष या नात्याने आणि या गंगा गोदावरी नंतर अहिल्याबाईच्या घाटानंतर माझे पणजोबा सासरे जगन्नाथ शेठ पांडे यांची बाजूचा मारुतीपर्यंत गंगा विस्ताराला आम्ही जागा दिलेली आहे, त्याचा कुठेही बोर्ड न लावता, हंगामा न करता 4 भुरटे लोक येतात, कुठेही डब्बे ठेवतात, कुठेही खड्डे घंटात, ती काही मोगलाई लागली, यांच्यापेक्षा ब्रिटिश सरकार चांगलं होतं। या अशा लोकांचा अशा शासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांवर ढकलतात। हे PWDचं काम आहे, हे NMCचं काम आहे, हे स्मार्ट सिटीचं काम आहे। हो अशा हे 4-5 डिपार्टमेंटनी एकमेकांवर ढकलाढकली करून जनतेच्या पैशाची नासाडी व सर्वांची दिशाभूल थांबवून माझा गोदा घाट आणि नाशिक वाचवायचा आहे। गंगा गोदावरी माता की, अहिल्या देवी माता की। नाशिक शहराला स्मार्ट करण्यासाठी स्मार्ट सिटीची स्थापना करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून हजारो कोटी रुपयांची कामं नाशिकमध्ये विकास कामांच्या नावाखाली केली जातात, मात्र ही कामं करत असताना कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचं वारंवार समोर येत आहे। कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गोदाघाट परिसरातील अहिल्या घाट फोडण्याचं काम हाती घेण्यात आलं। यामुळे आता नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर स्मार्ट सिटी विरोधात रोष पाहायला मिळत असल्यानं आता प्रशासन स्मार्ट सिटी विरोधात एकवटलेल्या नाशिककरांना शांत कसं करणार आणि मनमानी प्रकाराने होत असलेली ही कामं कशी थांबवणार हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।